वाल्कू जोशी यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा सामनावीराचा किताब दिला जातोय अक्षय या खेळाडूला. तर मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय. धोत्रे विपक्ष मात्र मालवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपण मात्र सामना पाहायला जातोय. तर धोत्रे संघाचा 12 खेळाडू आपण या इकडे मालवाडी विपक्ष धोत्रे या दोन संघांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. सर्वप्रथम टॉस जिंकून आपण त्यांनी क्षेत्ररक्षणाचा मात्र निर्णय स्वीकारला धोत्रे या टीमनी आणि क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय धोत्रे टीम बॅटिंगसाठी मात्र आपण पाहतोय यश त्याच्या बरोबर हरीशला पाहतोय. हरीश आणि यश अशी मालवाडी संघाकडून सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक हो मात्र आकाश तयार होते. आकाश रसाल याला आपण गोलंदाजी ट्रॅक हो पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सामन्याला इथे सुरुवात होते. आकाश देखील गोलंदाजी ट्रॅक होत तयार आहे. फिल्डिंग सेट करतात. हरीश मध्ये स्ट्राईकला पाहतोय आपण. पहिल्या बॉलला इथे होते सुरुवात. पहिला बॉल कुठल्यावरती चेंडू फरार होत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु आहे तो पहिल्या बॉलवर हरीशच्या बॅटमधनं चौकार. पहिला बॉल आणि त्यावर मात्र हरीशने लगवलेला आकाशच्या विरोधात पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. चार धावा मात्र दफल करते लागलेत. दुसरा चेंडू त्याच दिशेने हा तो बाउंस चौकार येतोय. दोन चेंडू 8 धावा मध्ये दफल करते लागलेत. थर्ड स्लिप आणि गलीच्या मधनं मात्र 2 चौकार पाहायला मिळाले हरीशच्या बॅटमधनं. एक चांगली बॅटिंग हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू होते मात्र समाचार घेतलाय गोलंदाज आकाशच्या गोलंदाजाचा. पुरेपूर फायदा मात्र पॉवर प्ले मध्ये हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू आणि त्या 2 चेंडू मध्ये चौकार. 8 धावा मात्र दफल करते लागलेत. तिसरा चेंडू एक्स्ट्रा मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे पैकी गेली जाते तत्पुरती 1 धाव. 9 धावा दफल करते लागले. हरीशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर मध्ये सिंगल. यश आलं तर बॅटिंगसाठी मध्ये यश तयार होते. चौथा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धावचे होते सांगता. निर्धावचे होते सांगता. 4 धावा मात्र दफल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पाचवा चेंडू मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या आव्हाकाच्या बाहेर येतोय. हा या मॅच मधला तिसरा चौकार एजच्या बॅटमधनं. 13 धावा धावल करते लागल्यात आणि 5 चेंडूचा झाला केली तर समत. एजच्या बॅटमधनं हा पहिला चौकार पाहायला मिळाला. 13 धावा धावल करते लागलेत. मिड विकेटच्या डोक्यावरनं चौकार एजच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. इथं मात्र एजला परतावं लागतंय. आकाशला मिळाले ही पहिले विकेट
आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावामध्ये धबलकावरती लागलेत. यशला परतावं लागतंय. एक चौकार एचच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हनुमान बोडगे आपणास विनंती आहे की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आपले सहर्ष स्वागत. हनुमान शेठ बोडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यशला परतावं लागतंय. एका वरची झाली खेळची समाप्ती आणि 13 धावामध्ये धबलकावरती लागलेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटरमध्ये आतमध्ये जातोय तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय आणि 13 धावामध्ये धबलकावरती लागलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला झटका मिळत असताना एचच्या स्वरूपात 13 धावा धबलकावरती लागलेत. धोत्रे विपक्ष मालवडी या दोन संघांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. हनुमान शेठ बोडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांकडून तुमचं सहर्ष स्वागत. आयोजक नीती विलेवान, तालुका प्रमुख चषक आपण पाहतोय. 13 धावा धबलकावरती लागलेत आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये हर्षद तयार होते धोत्रे टीम करून. आकाशची गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 13 धावा खर्च केला. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर तयार होते. हर्ष म्हणतो बॅटिंगसाठी असेल. 2 चौकार हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू मिडॉनमध्ये चेंडू येतोय. हाय उचलणार फेकी करणार तत्पुरती 2 धावा. चित्ताच्या वेगाने 2 धावा पूर्ण केला. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरसावल 15 अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंधरा धावा धबलकावरती लागलेत. फिल्डिंग म्हणजे चेंज करत असताना, फिल्डिंग सजवत असताना आपण पाहतोय दुसरा चेंडू. 5 चेंडू पंच आमच्याकडे वळत असताना वाईटचा इशारा करत असताना एकची संघाची धावसंख्या पुढे सरसावल 16 अंकावरती. 16 धावा धबलकावरती लागलेत मालवाडी या टीमच्या. दुसरा चेंडू शतरक्ष येते. हरेशला परतावं लागतंय. हरेशकडून खूप साऱ्या मोठ्या अपेक्षा असतात मालवाडी या टीमच्या. तो हरेशला मात्र इथं परतावं लागतंय. हरेशच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. तो हरेश मात्र इथं परततोय. 16 धावा धबलकावरती लागल्यात आणि 2 चेंडूचा खेळ झाले समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. हरेशची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय महेंद्र. पारचा अनुभव महेंद्रकडून आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र मात्र दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. दुसरा झटका मिळत असताना मालवडी टीमला हरेशच्या माध्यमातून 16 धावा धबलकावरती लागलेत. महेंद्र मध्ये जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव होते सांगता धावसंख्येमध्ये इथं स्थिरावले. 3 चेंडूचा झाला इथं खेळ समाप्त. चांगला बॉल पाहायला मिळाला. कार्पेट लेवण केले पसंत शतरक्षाही मिसफिल्ड होते. तिचा मात्र फायदा उठवला जातोय आणि 2 धावा मात्र इथं पूर्ण होतात. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 18 अंकावरती. पॉईंट षटकामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. 2 धावा तेव्हा मिळाल्या. पुढे सरसावत मारण्याचा इथं प्रयत्न, पण इथं प्रयत्न इथं फसलाय. निर्धावचे होते सांगता
या ओव्हरीतला उर्वरित एक चेंडू मात्र शिल्लक असेल. ओव्हरची होते इथे समाप्ती आणि हा चेंडू येथे निर्धाव. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 18 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा मात्र धाबलकावरती लागलेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अठरा धावा मात्र धाबलकावरती लागलेत. वैयक्तिक पहिले आणि संघाकडे मात्र तिसरा शतक अटकण्यासाठी मात्र आपण करणला पाहतोय. करण येते बोलून ट्रॅको मात्र इथे सुरुवात होते तिसऱ्या ओव्हरला. पहिला चेंडू फुल टॉच होता. शतरक्षक येतोय, पकडली जाते जेल आणि इथं मात्र तेजसला इथं परतावं लागतंय. तिसरा झटका मिळत असताना मालवडी टीमला मात्र इथं 18 धावा धाबलकावरती लागल्या आणि तेजसच्या स्वरूपात मात्र इथं तिसरा झटका मिळत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते करण. येथे मात्र मालवडी टीमला मात्र आपल्या जास्तीत जास्त धावामध्ये 45 धावांपर्यंत पोहोचावे लागेल. एक सम्मानजनक मात्र लक्ष मात्र समोर ठेवायचे असेल. कमीत कमी 45 धावांमध्ये इथं पोहोचावे लागेल मालवडी टीमला. करण मात्र गोलंदाजीसाठी आल्यानं पहिल्या चेंडू मात्र करणला यश मिळते. 18 धावा धाबलकावरती लागले. तेजसला मात्र इथं परतलंय. करण मैदानाच्या आतमध्ये गेलाय. न्यू बॅटर मात्र करणला आपण पाहतोय. एक वान चेंडू पाहायला मिळाला. वाईटच्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरसावल 19 अंकावरती. पहिल्या चेंडूमध्ये विकेट तेजसला परतलं. त्यानंतर मात्र हा वाईट चेंडू. करण टू करण असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा चेंडू मिड विकेटमध्ये चेंडू जातो. शतरक्षक आहेत, मिसफिल्ड होते. हा येतो नशिबाचा चौकार. चौकारांच्या सहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरसावल 23 अंकावरती. करण टू करण गोलंदाजी करत असताना मात्र करणने पहिला चेंडू केला असताना करणने मात्र हा चौकार लगावला. मिड विकेटमध्ये करणच्या बॅटमधनं हा पहिला चौकार पाहायला मिळाला. 23 धावा धाबलकावरती लागलेत. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा धाबलकावरती लागलेत मालवडी टीमच्या. जागा बनवून केल्यानंतर चेंडू फरार होतोय. शतरक्षक पाटला करतोय. अडवला जातोय बॉल. 3 धावा. चित्ताच्या चपलाईने 3 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 3च्या सहाय्याने संघाची धावसंख्या 26 अंकावरती. एक चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये मध्ये विकेटवर पाहायला मिळाली. महेंद्र आणि करणची बॅटिंग करत असताना 23 धावा धाबलकावरती लागलेत. तेवीस धावा गोलंदाजी करत असताना करणनी मात्र एक विकेट प्राप्त केली. त्यानंतर 7 धावा मध्ये खर्च केला. आत्तापर्यंत फुलटॉस चेंडू स्लिप ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतंय. शतरक्षक हा उचलणार, फेकी करणार. तत्पुरती 2 धावा. चांगली रनिंग मात्र दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते कार्पेट लेवलने शॉट खेळले जातात. धावा येतात हे मात्र मालवडी टीमसाठी मात्र एक जमेची बाजू आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. निर्धावचे होते सांगता. या षटकात उर्वरित एक चेंडू मात्र शिल्लक असेल. जागा बनवून खेळण्याचा मात्र महेंद्रचा प्रयत्न होता. निर्धावचे होते सांगता.
28 धावा मात्र दफलकवरती लागल्यात. लास्ट बॉल या ओव्हरचा मिडॉनमध्ये चेंडू येतोय. वन बाउन्स चेंडू उचलला जातोय. ओव्हरची होते ती समाप्ती आणि या लास्ट बॉल मात्र दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 अंकावरती. 31 धावा दावलकरती लागलेत. 30 धावा मात्र दाभोलकरवरती लागलेत. 30 धावा दाभोलकरवरती लागलेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तेजेची विकेट गेली त्यानंतर मात्र कार्पेट लेवलने शॉट पाहायला मिळाले. 30 धावांवरती मात्र आत्ता परत मालवणी टीम मात्र जाऊन पोहोचले. हर्षद गोलंदाजी ट्रॅक वैदे. हर्षद येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 30 धावा दाभोलकरवरती लागल्यात. हे मात्र हाणामारीचं षटक असेल कारण जितक्या धावा या ओव्हरमध्ये येतील तितकं मोठं लक्ष मात्र दुसऱ्या टीम समोर ठेवायचं मालवणी टीमला. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धावचे होते सांगता. पहिला चेंडू हर्षदचा पाहायला मिळाला. कव्हर आणि पुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. क्षेत्रग्राही मिसफिल्ड होते. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 32 आहे अंकावरती. 32 धावा दाभोलकरवरती लागलेत. या ओव्हरमध्ये जितके धावा 30 होते 30 आणि या 2 32. 32 धावा दाभोलकरवरती लागलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न निर्धार ज्योती सांगता. या 3 चेंडू होते उर्वरित. या वरच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. विनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 2 मोठे फटके मात्र खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न असेल कारण 32 धावा दाभोलकरवरती लागलेत. वेगवान गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी होते. नियंत्रण गोलंदाजी होती हर्षद या गोलंदाजाची. अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवलंय. 32 धावा दाभोलकर झाल्या. अवघ्या 2 धावा मात्र खर्च करत असताना हर्षद हा गोलंदाज. त्यानंतरची गोलंदाजी हर्षदची बघितली तर यॉर्कर नियंत्रक गोलंदाजी पाहायला मिळाली. खोलवर टप्प्यावरचा चेंडू हर्षदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. कुडले स्फोर्टचा जे चेंडू आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा केला जातो प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण. तिसरी साठी सरसावलं होतं महेंद्र परंतु परतलेत. 34 धावा दाभोलकरवरती लागलेत. या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक असेल. हर्षद पकडली जाते झल. स्लिप मध्ये मात्र इथं पकडली जाते झल. या ओव्हरची होते इथं समाप्ती आणि 34 धावा दाभोलकरवरती लागले मालवणी टीमच्या आणि 35 धावांचं लक्ष मात्र समोर ठेवलंय. धोत्रे या टीमच्या समोर 35 धावांचं लक्ष ठेवलंय. 34 धावा दाभोलकरवरती लागले. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा मालवणी टीमच्या. 4 वर आणि 34. आता समीकरण येऊन धोत्रे विपक्ष मालवणी या 2 संघांच्या दरम्यान मात्र आपण सामना पाहतोय. यापुढील होणारा सामना
कशेळे विपक्ष दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तालुका प्रमुख चषक 2025 हेदवलीची ही स्पर्धा नीतू 11 हेदवली आयोजित आणि आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख बाजीराव शेठ दळवी यांच्या नावाने उभारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे, जिथे मात्र दोन टीममध्ये द्वंद्व सुरू आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना स्कोर उभारला आहे 34 आणि 35चा टार्गेट सेट केलं आहे ते स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमसाठी. मोरिया 11 मालेवाडी या संघाची सुरुवात किती भारी होती. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज आल्या होत्या. सुरुवात केली होती ती मात्र फलंदाजीसाठी हरेश माळीने, यश या 2 फलंदाजांनी 3 बाउंड्री खेचल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, पण खरं तर दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये रन्स आले नाहीत. हर्षद या 2 बॉलरने 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि तिथे खरं तर स्कोर थोडा दबला. जो स्कोर 40च्या वर जायला हवा होता तो मात्र 40च्या आतमध्ये राहिला आणि 24 बॉलमध्ये 35 धावा संख्येचं लक्ष आलं. मोरिया 11 मालेवाडी संघाचे भरपूर सारे सपोर्टर मैदानावरती उपस्थित आहेत आणि बरेचसे सपोर्टर अगदी घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी टी व्ही स्मार्टफोनवरती घर बसल्या दोन्ही संघांचे पाठीराखे खरं तर या तालुका प्रमुख स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. टीम कॅप्टन दुर्वा 11 सावळे टीमचे कॅप्टन आणि कशेळे संघाचे कर्णधार आपण दोघांनी पुढील मॅचच्या टॉससाठी उपस्थित राहावं. आदरणीय हनुमानजी बोडके साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल. कॅप्टन येत्या 2-3 मिनिटात आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करावं. जिंकण्यासाठी 35चं टार्गेट आहे आणि स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम कॅप्टन आपण आपल्या सलामीच्या जोडीला रवाना करावा आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओपनिंग जोडीसाठी. गणेश रसाल, आकाश रसाल, बिग मॅन फ्रॉम बिग टीम आणि दोनही हे हार्ड हिटर मैदानावरती एंट्री करताना आहे. कशेळे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत, तर राज उपस्थित झालेले आहेत, सहर्ष स्वागत. ओमही आलेलं आहे आणि दुर्वा 11 सावले टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. कशेळे टीमचा संघनायक इथे उपस्थित झाला आणि येत्या 2 मिनिटात आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. सागर मिनमिने हे मात्र भोईरवाडीवरून अंपायर या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला निलेश बोडके आणि टॉस बॉक्समध्ये आमच्या हनुमानजी बोडके यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस. बघा टॉस बॉक्समध्ये जे प्लेयर बसलेले आहेत आपण थोडं बाजूला व्हा. कॅमेरामध्ये आमचा कॅमेरामॅन इथं ही क्षणचित्रे टिपतोय जिथे नाणेफेक हनुमानजी बोडके यांच्या शुभ हस्ते. 2 टीम दुर्वा 11 सावळे आणि त्यांच्या विपक्षात जय हनुमान कशेळे. टॉस जिंकलाय दुर्वा 11 सावले टीमने आणि कॅप्टन गौतम धुळे यांचा डिसिजन आलाय प्रथमतः बॉलिंग करण्याचा आणि कशेळे टीमला इन्व्हाइट केलंय ते मात्र बॅटिंगसाठी. ऑल दी बेस्ट गौतम धुळे अँड ऑल टीम अँड कशेळे राज अँड ऑल टीम. मालेवाडी मोरिया 11 मालेवाडी टीमला 35 धावा वाचवायच्यात. आता बॉलिंगची ताकद दाखवावी लागेल कारण गेल्या वर्षी मोरिया 11 मालेवाडीचा काय परफॉर्मन्स होता. नाईट 3 टुर्नामेंट या संघाने जिंकल्या होत्या मोरिया 11 मालेवाडीने. आता त्याच नाईट टुर्नामेंटचा परफॉर्मन्स या वर्षीच्या सीझनमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आपल्या बॉलर्सला ती करामत करावी लागेल, पण त्यांच्या समोर विसरून चालणार नाही. ज्या व्यक्तीने धोत्रेचं क्रिकेट टिकवलं गाजवलं त्या स्वर्गीय मंगेश रसाल दादा यांच्या नावाने संघ स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्यांच्या नावाला खरं तर साजेसा खेळ आता या फलंदाजांना करावा लागेल. 24-35 पहिलाच बॉल खाली राहिला बॉलरचा. मोरिया 11 मालेवाडीने देखील पॉवर प्लेमध्ये बॉलर तेजस लेकुरवालेकडे चेंडू दिला आणि काय बॉलिंग करतोय गणेश रसाल. हार्ड हिटर आहे, अनुभव भरपूर आहे. डे नाईट कित्येक स्पर्धा गाजवल्यात गणेश रसालने, आकाश रसालने. षटकार हॅट्रिक घेण्याचाही रेकॉर्ड आकाश रसालच्या नावावरती आहे. कित्येक मॅन ऑफ द मॅच आहे, पण आता संघर्ष 35 धावांचा आहे. सामना तालुका प्रमुखाचा आहे. वाह, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ विकेट, फर्स्ट विकेट, बिग विकेट लॉस. हार्ड हिटर गणेश रसाल इथे शून्यावरती तंबूत परतत असताना मोरिया 11 मालेवाडी टीमच्या सपोर्टरचा जल्लोष आहे कारण विकेट आहे ती गणेश रसालची. ज्या फलंदाजाने नेहमी संघाला फ्लाइंग स्टार्ट दिला त्या फलंदाजाला शून्यावरती आउट करत असताना एक मोठं यश, मोठी विकेट आली ती तेजस लेकुरवालीच्या खात्यामध्ये आणि मोरिया 11 मालेवाडीचा पॉवर पॅक परफॉर्मन्स पहिल्या बॉलरचा. पण विसरून चालणार नाही, गणेश जरी आउट झाला तरी धोत्रे संघाकडे भरपूर सारे फलंदाज आहेत. जिथे आकाशला साथ देईल तो मात्र हर्षद, ज्याने बॉलिंगमध्ये 5 धावा दिल्या, विपक्षी टीमला थांबवलं. जर का हर्षद नावाचा फलंदाज इथे चालला तर स्वर्गीय मंगेश 11 रसाल
धोत्रे या संघाला मात्र इथे तो विजयाकडे आगेकूच करून देईल, कारण लक्ष थोडं कमी आहे, कारण 4 ओव्हर 35 धावा 9ची सरासरी आहे. आणि अशा दरम्यान तेजस लेकुरवालेच्या बॉलिंगचा परफॉर्मन्स, मोरिया 11 मालेवाडीला एक दमदार सुरुवात गणेश रसालच्या विकेटने. स्कोर 0, विकेट 1, चेंडू संपले 2 आणि आता 22 चेंडू आणि 35 धावा संख्येचा टार्गेट. आता थोडी एनर्जी वाढली असेल ती मोरिया 11 मालेवाडीच्या फिल्डरची, कारण फलंदाज आउट झालाय. गणेश, नवीन बॅट्समन, न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 हर्षद. ऑन बॉलिंग मार तेजस. अपील जोरदार, विकेट. LBW 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का. अपील जोरदार होती आणि यष्टांच्या अगदी मधोमध. LBW साठी कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये, ओनली फॉर बीमर. विकेट आली आहे दुसरी. युवराज नवीन फलंदाज, भारतीय संघाचा युवराज सिंग जसा आपण पाहिलं होता, हा युवा अर्थात विवेक युवा फलंदाज आहे. तेजस लेकुरवालेच्या बॉलिंगची किमया. 2 बॉल 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॉलर तेजस लेकुरवाले. पुढील बॉल समोर मारला युवाने, भारी बॅटिंग. एक सिंगल ओपन केली, धावसंख्या मिस्टेक झाली. ओव्हरथ्रोचा चेंडू चाललाय, अडवण्यासाठी प्रयत्न आहेत. 1-2 तिसरी धाव पूर्ण झाली, ती मात्र स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमची. फिल्डिंग खराब झाली, थ्रो चुकीचा झाला. मोरिया 11 मालेवाडीने दिल्या धावा 3. सागर मिनमिने खूप छान अंपायरिंग त्यांची, आकर्षक बॉडी, त्यानंतर त्यांची काटेकोरपणे नजर आहे. मोरिया 11 मालेवाडी तेजसने धावा दिल्या 4 बॉलमध्ये 3. आकाश रसाळ स्ट्राईक वरती आलाय. सेपान बॅटिंग करावी लागेल, संयम बाळगावा लागेल. 5वा बॉल तेजसचा. पॉवर प्लेची ओव्हर आहे, इथून आकाश रसालला जबाबदारीने खेळावं लागेल. एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही संघाला विजय मिळवून देण्यासाठी. गणेश आऊट झाल्यानंतर जर दुसऱ्या बाजूने डाव आपल्याला सांभाळायचा आहे, विजयापर्यंत घेऊन जायचं आहे, तर आकाशला सावधगिरीने आणि थोडं का होईना पण संयमाने बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल 3. तेजस लेकुरवाले आपल्या पहिल्या ओव्हरची समाप्ती या लास्ट बॉलने करेल. शेवटचा बॉल, आकाशचा शॉट, समोर खेळाडू तैनात. फिल्डिंग झाली, 4 धावांनी ओव्हर संपली. 18 बॉलमध्ये रन्स पाहिजे, 31. 18 बॉल 31 रन्सची गरज आहे टीम स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे या टीमला. मनोहरजी बोडके यांना मी आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती यावं. मनोहर दादा, आपलं सहर्ष स्वागत. खरं तर आज ज्यांच्या नावाची चर्चा भरपूर आहे ते मनोहर बोडके दादा यांचं आगमन. संध्याकाळी माझ्याकडून त्यांना पार्टी फिक्स आहे. 18 बॉल आणि 31चं टार्गेट आहे ते या मॅच मध्ये. बॉल 31. इथून लढाई थोडीशी, एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने मोरिया 11 मालेवाडी. तेजस नंतर यश लेकुरवाले. बॉल 31. आकाश रसालच्या बॅटिंगकडे पूर्णपणे आता दारोमदार आहे धोत्रे टीमची. समोर यश लेकुरवाले, आणखी एक ऑलराऊंडर आहे असं टीमचा. राऊंड द विकेटनं पहिला बॉल शरीरावरती आहे, थांबवलंय युवाला. एक बॉल डॉट आला, आकाशला पूर्णपणे थांबावं लागेल, लास्ट पर्यंत मॅच घेऊन जावी लागेल. अशा असंख्य मॅचेस आकाश रसालने जिंकून दिल्यात, पण आज मॅचचा टर्न थोडा वेगळा आहे. प्लेयर सोबत यंग टॅलेंटेड आहेत आणि आता एक जबाबदारी लास्ट पर्यंत मॅच घेऊन जावीच लागणार आहे. 17 बॉल आणि 31ची गरज आहे. खोलात टाकला चेंडू अलॉंग द कार्पेट.
राजेशकडे चेंडू चाललाय, दुसरीचा अटेम्प्ट आहे, स्ट्रायकर एंडकडे थ्रो, आकाश रसाल आउट करण्यासाठी खरं तर हे प्रयत्न आहेत. 16 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल नंतर धोत्रे आणि मालेवाडी हा सामना रंगतदार अवस्थेत असेल आणि रंगत वाढली पाहिजे. कशाळे टीमचे बरेचसे प्लेयर आता उपस्थित होता. कॅप्टन राज, धीरज, ओम, संपूर्ण संघ दाखल झाला. या टीमचं हार्दिक स्वागत. आकाशच्या बॅट मधून मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा समोर चेंडू आहे, दुसरी रन घ्यायची आहे. युवाला मागे पाठवला आकाशने. युवा फलंदाजावरती देखील विश्वास ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. 3 रन 3 बॉल, धावा झाल्या 7, करायच्या धावा जिंकण्यासाठी 28. 15 बॉल 28 धावा. यश लेकुरवाले राऊंड द विकेटने युवाच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय. राजेश बॉल पर्यंत सिंगल वरती थांबेल. आकाश स्ट्राईक पाहिजे, धावा पाहिजेत. आता गिअर बदलावा लागेल. संयम बाळगणार तरी किती, कारण शांतता संयम जास्त काळ आपण ठेवू शकत नाही. कारण जेव्हा धावा वाढतात, चेंडू कमी होतात, त्यावेळी रिक्वायर्ड 100ला मेंटेन करणंही तेवढंच गरजेचं असतं. 4 बॉल 4 सिंगल, 4 धावा आल्यात, 1 दुहेरी 2 सिंगल 1 डॉट. आता आकाशच्या विरोधात येतो मात्र यश लेकुरवाले. शॉट आकाशचा, आली विकेट, मोठी विकेट, जबाबदारीवाली विकेट होती आणि फलंदाज बाद आकाश रसाल. नो मोर चान्स फॉर बॅटर. विकेट आली आकाशची, थांबणं आणि मॅच घेऊन जाणं हे जमलं नाही. विकेट आली 5व्या बॉलवरती. रन्स आल्यात फक्त 8 आल्या, 4 आणि पहिल्या ओव्हरच्या 4. आणि आता शेवटचा बॉल बाकी. चालला नवीन बॅट्समन खिलाडी अक्षय. शेवटचा बॉल आहे. तेजस लेकुरवाले, यश लेकुरवाले दोन्ही भावांनी काय बॉलिंग केली. मोरिया 11 मालेवाडीला ॲज अ बॉलिंग आणि भरपूर सपोर्टर घर बसल्या टी व्हीवरून मॅच बघतायत. ते मोरिया 11 मालेवाडीचे देखील, त्यात महिलाही असतील पुरुषही असतील. हातात चेंडू आहे, समोर आहे, सिंगलवरती थांबतील बॅट्समन. ओव्हर कंप्लीट झाली. धावा आल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 9 जिंकण्यासाठी 12 बॉल्स बाकी. रन्स पाहिजे टोटल 26. नितू 11 हेदवली, आर्यन बोडके सुद्धा आलेला आहे. ओम बोडके, माफी असावी, ओम बोडके, जयदास बोडके यांचे सुपुत्र, माजी सरपंचांचे सुपुत्र शंभू 35 बैलाचे मालक स्टेजवरून. वाळकू जोशी साहेबांची मेहनत. दिलीप माळी साहेबांना खरं तर आज थंडीचे दिवस होते, पण साहेब आज लवकर आले मैदानावरती. एक वाईड आलाय. 12 बॉल 25 पाहिजेत. बारा धावा आहेत, 35 पाहिजेत. अजून 23 धावांची गरज आहे. होऊ शकतात धावा. 10 बॉल आहेत, 23 धावा.
एखादा शॉट पाहिजे तो विवेक किंवा अक्षयचा. शॉट भारी आहे लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. फेक झालीये. एक सिंगल आली. अजूनही 22 रन्सची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. आघाडीच्या फलंदाजांना आउट करणं मोरिया 11 मालेवाडीला जमलं आणि तिथून खरं तर डाव थोडा का होईना बाजूने झुकलाय. शॉट परफेक्ट मिड विकेटला पकडली कॅच आणि विवेक सुद्धा इथून आउट. शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं विवेकचं. ताकद थोडी कमी पडली या बॅटरची आणि विकेट आली आहे मोरिया 11 मालेवाडीच्या खात्यात. आविष्कार मैदानावरती रवाना होतो आणि आता खरं तर गरज आहे या मोमेंटला. विकेटवरती विकेट आल्या दोन्ही टीमच्या. खरं तर या धावसंख्येवरती खरा जर इफेक्ट कोणी टाकला असेल तर बॉलर्सने कमावलेल्या विकेटचा. गणेश नंतर आकाश, त्यानंतर हर्षद आणि त्यानंतर आता विवेक अशा 4 प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि फिल्डिंगमध्ये कामगिरी मोरिया 11 मालेवाडीने केली. कॅचेस सोडल्या नाहीत, संधी दिल्या नाहीत. आता सामना थोडा का होईना वरचढ आहे पण अजूनही क्रिकेट आहे. आविष्कारला आता चमत्कार दाखवावा लागेल. रिव्हर्स शॉट हवेत पकडली कॅच. विकेट आली आहे ती मात्र 5वी. अर्धा संघ स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे इथे आउट होताना. विकेट कमावणं हे मात्र आपल्या गोलंदाजीतून दाखवलं. विकेट किपरच्या भूमिकेत देखील खूप छान कामगिरी आपण पाहतोय. मालेवाडी संघाचा विकेट किपर हरेश माळी याची देखील जबरदस्त कामगिरी आहे. राजेशही चांगली फिल्डिंग करतोय बाउंड्री लाईनच्या जवळ. शॉट हवेत आहे. समोर चेंडू आहे. सिंगलने ओव्हरची खरं तर इथे समाप्ती. सागर मिनमिने अंपायरचा आमचा इशारा आलाय. 3 ओव्हर समाप्त झाला. स्कोर झालाय 3 ओव्हरमध्ये 14. 1 ओव्हरमध्ये रन्स पाहिजेत आता 21. 1 ओव्हर 21 जावा. जानमन कशळे आणि त्यांच्या विरोधात दुर्वा 11 सावले टीम. टॉस झाला, टॉस जिंकला आणि त्यानंतर डिसिजन स्वीकारत आता दोन्ही टीम आपापल्या प्लेयर सहित आता मैदानाच्या आतमध्ये रेडी होतील. येणारे 6 बॉल कंपल्सरी 21 रन्सचा टार्गेट आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तेजस लेकुरवालेने जी सुरुवात केली 4 रन 2 विकेट. यश लेकुरवालेने 5 रन 1 विकेट. विलासने 5 रन 2 विकेट. 3ही लेकुरवाले बंधू मात्र चालले आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये आला हरेश माळी. धावा 6 बॉल 21. सुरुवातीचे 2-3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. पहिलाच बॉल शॉट भारी आहे लॉंग ऑफच्या दिशेने. महेंद्र लेकुरवाले तिथे सज्ज. फेक करेल तोपर्यंत फक्त सिंगल. 5 बॉल 20. आता सिंगल डबलचा गेम राहिला नाही. आता षटकार चौकारांची खेळी. आविष्कार इथून संघाला ती विजयाची खेळी साकारून देईल का? होऊ शकतं. IPL मध्ये रिंकू सिंग आला. 5 मध्ये 5 ठोकले. राहुल तेवाटियाने देखील तशीच कामगिरी केली आणि चमकले. भारतीय संघामध्ये आले. तसाच आविष्कार धोत्रे टीमला 5 बॉल 20. ते षटकार चौकार दाखवेल का? पहिलाच बॉल डॉट. आता 4 बॉल 20. आता षटकार चौकार 4 बाउंड्रीज. गेम खल्लास. महत्वाचा आविष्कार बॉल परफेक्ट कनेक्ट करावा लागेल हरेश माळीचा. शॉट आविष्कारचा आलाय ऑन साइडला. यश लेकुरवाले चेंडू पर्यंत पोहोचलाय. तेजसचा थ्रो जाईल स्ट्रायकर एनला. तोपर्यंत रन्स 2 घेतल्या. 3री घेण्यासाठी एफर्ट्स होते. फलंदाज आउट. सामना आता पूर्णपणे ताब्यात आहे पण अजूनही क्रिकेट आहे. 2 धावा इथून आल्यात म्हणजे 3 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. 3ही 6 पाहिजेत. 3ही 6 पाहिजे स्वर्गीय मंगेश रसाळ 11 धोत्रे या संघाला. 3 बॉल 18.
जर 3 मेन बॅट्समन आउट झाले नसते तर ही परिस्थिती कदाचित 3 बॉल राखून सामना धोत्रे संघाने जिंकला असता. 3 बॉल 18. आदरणीय दिनकरजी मस्कर दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मस्कर दादा आपण स्टेजवरती यावं. 3-18 शॉट आलाय मैदानाच्या अगदी कॉर्नर वरती. षटकार रे, लगान कॅच झाली, पडद्याला स्पर्श झाला आणि काय एफर्ट्स होते. कॅच पकडली आहे खरं तर मैदानात. जरी तो टच झालाय, 6 दिलाय पंचांनी आणि सामना 2 बॉल 12. स्वर्गीय मंगेश रसाल 11 धोत्रे संघाचा हा फलंदाज. सामना अजून संपलेला नाहीये. 6 मारलाय तो मात्र फलंदाज हर्षलने. आता 2 मध्ये 2 मारायचे. ताकद, एनर्जी. आणि हा चेंडू आरेश मालीचा इथून डॉट. टर्न आला होता मॅच मध्ये. असं वाटलं की कदाचित हाही चेंडू षटकार जाईल. एकच बॉल, अफलातून एफर्ट्स होते आधीच्या बॉलवर फिल्डरचे. कुठेही चुकी नव्हती, फक्त थोडा स्पर्श झाला तीच त्याची चुकी होती. 1 बॉल आता 12. आता जस्ट फॉर्मॅलिटी. फुल टॉस, शॉट भारी आहे. यश धावलाय, पकडली कॅच, संपलाय सामना, जिंकलाय संघ मोरिया 11 माळेवाडी. सुरुवातीच्या फलंदाजांनी टाकलेला विकेट आणि त्यातून स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाला 11 धावसंख्येपासून हा सामना गमवावा लागला. हार्ड लक, विकेट टिकवली असती तर सामना इथून जिंकला असता. पुढील मॅचसाठी जरूर शुभेच्छा. आणि विजयी संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याने खरं तर बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली. तत्पूर्वी मी कशाळे संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. राज, ओम आपल्या संघाचा कर्णधार आयोजकांकडे पाठवा. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय